महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारण हा घाणेरडा खेळ तो गाढवाने खेळावा असं म्हणत तमाशा बघण्याच्या तमाशा प्रतिनांना काटेवाडीत कधी हातलं घोषणा देत नाहीत. उरपाटे अवलाद यायची आहे निवडून तुमच्याच मतावर येतात पण मनात नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारण हा घाणेरडा खेळ तो गाढवाने खेळावा असा म्हणत तमाशा बघणाऱ्या तमाशा शौकीनांना काही कपाळ निळी करत भंडारा उधळीत फिरणाऱ्या काही पॅंथरांना आणि काही मांजरांना आणि मला माझ्या म्हणणाऱ्या स्वाभिमानी बहुजनांना काळूराम चौधरीचा क्रांतिकारी जय भीम. या देशाचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज ज्यांनी आंधळ्याला डोळं बहिऱ्याला कान मुक्याला वाचा गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही घोषणा देणारे कि ये आजादी झूठी है और देश की जनता भूखी है अशी भीमगर्जना करणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे. जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब, माता अहिल्या, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, माता फातिमा या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून या बहुजन समाज पार्टीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार प्रियदर्शिनीताई कोकरे यांच्या प्रचार सभेला उपस्थित बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव चंद्रकांत खरात, विधानसभा अध्यक्ष विशाल गोरफडे, शहराचे अध्यक्ष प्रफुल्ल वाघमारे, लखन मिसाळ ज्यांनी सातत्याने बारामतीमध्ये सामाजिक चळवळीवरती काम करणारे, माझा लहानभाऊ अनिकेत, यशवंत ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचं प्रचंड असं काम करणारे बापूराव सोलनकर, संपत भाऊ टकले, बारामती विधानसभेचे प्रभारी दयानंद पिसाळ, सुनील चव्हाण, आमचे जिल्ह्याचे BVFचे संयोजक योगेश कांबळे, बाळासाहेब पवार, उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, इकडे तिकडे घुसू नका रे दुसऱ्याच्या घरात, शासन करती जमत बना यावरच्या थरात, चला दिल्लीला चला, चला दिल्लीला चला, चला दिल्लीला चला, चला दिल्लीला चला. आशा नाही दिशा नाही घालू नका रे गोंधळ, तुम्ही घालू नका रे गोंधळ, दिल्लीवरती बहुजनांचं जाऊ द्या रे वादळ, तुमचं
सदाऊ द्या रे वादळ साई माई तेली तंबोळी धनगर सांबारा भटक गाडी आणि गाडी महाराज मांगा अरे लाल दिव्याची गाडी येऊ द्या यांच्या दारात चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला केला निघा तुम्ही साथ बघा थोडा तुम्ही साथ घाला कमरेत लाथ झाल्यांचे पाडा तुम्ही दात आता पाडा तुम्ही दात समाजाचे वाटे केले थोरांनी जोरात आणि गदाऱ्यावर बसून यांची काळा रे वरात चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला चिखल माती शेणामध्ये लोळत आहे आज गेले लोळत आहे आज स्वार्थासाठी भोळ्या समाजा घोळत आहे आज गेले घोळत आहे आज शाहू फुले आंबेडकर न्यागरा घरात शाहू फुले आंबेडकर न्यागरा घरात आणि या भामट्याच्या हाती त्यारे तांब्या पारात चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला मगाशी सांगितलं नाही रॅलीत जातात याडपटा इतकी दिल्लीला जायचंय नाही याड कुठे जातात काटेवाडीला जातात कशाला मलितासाठी जात आहे बाई आपण या ठिकाणी बारामती लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ही सभा आहे तुम्ही गेल्या 2 महिन्यापासून बघताय वहिनी आली ताय आली ननंद आली भाऊजी आली मग आली तर कुठं गेली आणि काय करायचं आम्हाला त्यांचं आता ताईने सांगितलं ना हितात फडवणे चालताना पहिल्याच कॅबिनेटला म्हणला धनगर आरक्षणात देणार दिलं का अजिबात नाही कोर्टात गेलं कोर्टाने सुद्धा नाकारलं आणि तरी जी धनगर समाजातली नेते आहेत ती म्हणतात नाही आता मिळणार आहे तुमच्या बापाने ठेवलंय का त्या फडणवीसच्या बापाने ठेवलंय का पवारांच्या बापाने ठेवलंय तुमच्या माझ्या बापाने ताईच्या माझ्या तो आपल्या सगळ्यांच्या बापाने भारतीय संविधानात आर्टिकल 342 दिलंय त्याच्यावरती 36 नंबरला धनगर जात आहे आणि नंतर या फडणवीस आणि अजित दादा म्हणतोय की डतार झालाय काय तुझ्या विद्याप्रतिष्ठानमध्ये शिकलो होतो बाबासाहेब डतार व्हायला अरे 29 डिग्री आहेत एक डिग्री अशी आहे बाबासाहेबांची जी 150 वर्ष झालं कोणाला घेता येत नाही पण तुमच्या मनात द्वेष आहे बहुजन समाजाबद्दल तुम्हाला सगळं पाहिजे तुम्हालाच पवार साहेब कृषी मंत्री झालं मुख्यमंत्री झालं की पुतण्याला वय नसताना खासदार केलं जे कानावात आता मुक्त आहे ना त्यालाच त्यांनी खासदार केलं खासदार केलं की परत पुरीला खासदार केलं आता पुतण्याला केलं मग आता योगेंद्र दादाला करायचं म्हणतात मग आता तावरे देवकाते कोकरे मासाळ सोनलकर निंबाळकर सातव देशमुख हे काय करणार आहेत हे करणार काय ह्यांना सतरंजा उचलाव्या लागणार आहे म्हणून आपलं आपल्या घराचं बघा इथं तुम्ही मालक आहे देवकाते कोकरे सोलनकर म्हणजे 6743 जातीचा बहुजन समाजन त्याचा मालक आहे या पार्टीचा जी पार्टी तुमच्या माझ्या आहे भल्यासाठी फक्त बहुजन समाजाच्या भल्यासाठी मान्यवर कांशीराम साहेबांनी 14 एप्रिल 1984 ला स्थापन केली आता जी म्हणतात ना भीमसैनिक बारामती लोकसभेतलं संविधान वाचवायचं आहे आणि संविधान पवार साहेब वाचवणार अरे ह्याने तर वाटोळं करून ठेवलंय पवार साहेबांनीच वाटोळं केलंय जेवढ्या वेळा भारतीय संविधानात बदल करण्यात आले त्याच्यातले सगळ्यात जास्त कोणी केलं असेल तर ती काँग्रेसने केलंय मग काँग्रेस कोणाची पवार साहेबाची पवार साहेब संसदेत असताना त्यांनी कितीतरी वेळा घटनेत दुरुस्ती केली आणि भारतीय संविधानात आपल्याला सांगतात संविधान वाचवायचंय मग संविधान वाचवायचंय का तुमच्या लिखीला वाचवायचंय तुमच्याला लिखीला वाचवायचंय तुमच्या एकाला त्याच्या बायकोला वाचवायचंय आम्हाला येऊन सांगताय ना संविधान वाचवायचंय तुमची काय गरज आहे संविधान वाचवायला निळा पिवळा एक केला ना आणि त्याचा जर कासरा बनवला फाशी देऊ नाही आणला संसदेत इथं दारात फाशी देऊ तर तुम्ही उभा निवडणूक तरी लढवताय का तेवढं पक्ष
दादाला किती जागा दिल्यात? 4. आता 4 खासदार 4 जागा दिल्यात, निवडून किती येणार आहे? एक पण नाही. पवार साहेबाला किती दिल्यात? 10. निवडून कोण येणार आहे? पवार साहेबांना बी सांगता येणार नाही. बारामतीची बी जागा आजच सांगतो, धनगर, दलित समाज आणि मुस्लिम समाज. हे तर मुस्लिम समाज जरी नसेल तर बारामतीतला मुस्लिम समाज लय भेकडा आहे. त्याला दोन्हीकडनं मार खायची सवय लागली. त्याला भाजपवाला बी मारतून, राष्ट्रवादीवाला मारतून, ह्या दोन्ही गटांनी मध्येच मारलंय. मध्ये टिपू सुलतानांची जयंती होती आणि जयंती काढायला इथं मुस्लिम समाजातील काही युवक गोळा झाला. जयंती त्यांचं नियोजन होतं. आता त्यावेळेस काय बीजेपी RSS वाली नव्हती, ही राष्ट्रवादीवाली बी होती त्यांच्या बरोबर. आणि बारामतीतला मुसलमान कुठं आहे? तर कुठं आहे बारामतीतला मुसलमान? किंवा रयत भवनला मलिदा खायला जातोय. सच्चार कमिटीचा रिपोर्ट वाचा. सच्चार कमिटीचा काय वाचा? रिपोर्ट वाचा. आणि कुरान शरीफ मध्ये अल्लाह ताला ने आपको जो फरमान दिया है वो तो सुनो. अल्लाह ताला ने कुरान शरीफ में आपको क्या फरमाया है? आपको मजलूमों के साथ रहने के लिए कहा है, और आप तो जालिमों के साथ है. 2 जालिम है बारामती में और उनके साथ ये मुस्लिम समाज है. और मजलूम कौन है? तो मजलूम ये ताई है और मजलूम मैं हूं. हम मजलूम है. और कुरान शरीफ में अल्लाह ताला ने आपको जो फरमान दिया है, वो अगर फरमान आप नहीं मानेंगे तो बारामती के मुसलमान ही नहीं है. वो बात ही नहीं रहती फिर कि बारामती का मुसलमान है. क्योंकि अगर वो मजलूमों के साथ नहीं है और जालिमों के साथ दे रहा है तो वो इस्लाम को मानने वाला हरकत हो नहीं सकता. सच्चार कमिटीची रिपोर्ट सांगते दलितांपेक्षा वाईट अवस्था आहे मुसलमानांची आहे. मुसलमान पुढे यायला तयार नाही. एका बी पार्टीने मुसलमानांना उमेदवारी दिली नाही, एका पण. राष्ट्रवादीचा सांगताल का ती गेल्यावर जरा रॅलीत बिलीत आता गाड्यात जे विचारत होती त्यांनी ना फक्त एवढंच विचारायचं, मुस्लिम समाजाचा उमेदवार कुठला, आणि आमराईतल्यांनी विचारायचं ह्याच्यातला बौद्ध कुठला. आमराईतली आणि बारामतीतली काही लोक म्हणतात मायावती आपली नाही. शरद पवार कसं काय आपलाय? बौद्ध आहे. देशात एकमेव बौद्ध नेता आहे बहीण मायावतीची. नाही मग ती इकडे येत नाहीत, चैत्यभूमीला येत नाहीत. तू तर तुळजापूरला जातो का नाही? तू जा की तुझी तुळजापूरला. तू डीजे लावतो आणि डीजे वर गाणं लावतोय. आंबेडकर जयंतीला याने डीजे लावलाय, डीजे वर गाणं लावतोय. तुळजापुरात तुझ्या माझी सासू हरवली नाही, याच्या सासूला बुटाने आणलं पाहिजे आंबेडकर जयंतीला. आणि तो आता निवडणुकीच्या वेळेस म्हणतोय मायावती आपली नाही. मग अजितदादा आणि शरद पवार आपला कसा आहे सांग बरं? तुझ्या घरी येऊन विचारतो, सांग. तुला विचारू का कुणाला विचारायचं सांग. अजून हे जे सगळ्याची चाललेलं आहे, हे सगळ्याच्या सगळं बहुजन समाजाला फसवण्याचं काम चाललेलं आहे. धनगर समाजाला फसवलं, मराठा समाजाला तर एवढं फसवलं. मराठा समाजाचं आरक्षण दिलं का यांनी? कोणीच नाही दिलं. पण 1920 ला बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांनी लिखित मागितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या. 4 मार्च 1928 ला बाबासाहेबांनी बारामतीची धनगर परिषद घेतली होती. 4 मार्च 1928 ला बाबातल्या ओबीसीला एकत्र करण्यासाठी सगळ्यात पहिला जर बैठक कुठं घेतली असेल, परिषद कुठं घेतली असेल तर ती आपल्या बारामतीत 4 मार्च 1928 ला ती धनगर बांधदर्शनी काय आहे. या वाघदाची देवकथे जी वाईस काय ते वाईस चेअरमन ना, हा वाईस चेअरमन करत नाही. तीच देवकथे म्हणजे मदन नाना देवकथेंचा आजोबा वडील, मदन नाना देवकथेंचा आजोबा की बाबासाहेबांचं सहकारी होतं. जाणून बुजून ह्या लोकांना आंबेडकरी चळवळीपासून तोडलेलं आहे. हे माळेगावचं गोपने वाघमोडे बाबासाहेबांचे सहकारी होते. पंढऱ्याची कोकरे बाबासाहेबांचे सहकारी होते. धारगरवाडीचे बोरकर, सोनगावचे धारगर,
आपल्या लातूरण्याचे पाटील आणि या बोरीचे दालपे आणि यांचे वंशज कुठे आहेत? कशातच नाही ठेवलं तुम्हाला. काय आहे तुमच्याकडे? कारखान्यात तुम्ही वाघमोड्याने कोकरेने देवकतीने उभा करून तुम्हाला चेअरमन होता येत नाही. आणि मग आमचं बघा की काळूराम करतात बघा एकदा. काळूराम चौधरी येणाऱ्या 2024 ची निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ईडीसी बेवाली संघ घेऊन फिरणार आहे. सरकार आमचं बनणार आहे. ही 10-4 जागा लढवतात. 522 जागा लढवती बहुजन समाज पार्टी. 522. आणि ह्या राष्ट्रीय नेत्यांना ती का लोकसभेचं मतदारसंघ सांगता येत नाही. पवार साहेबाला सांगता येत नाही. एवढ्या तर जागा आपण लढवतोय. उत्तर प्रदेशात सगळ्यात जास्त मुसलमानांना उमेदवारी कोणी दिली असेल तर ती बहुजन समाज पार्टीनं. मद्राशांना सरकारी पगार अनुदान कोणी चालू केलं असेल तर ती बहुजन समाज पार्टीनं. महिलांना हक्क अधिकार कोणी दिला असेल तर ती बाबासाहेबांना त्याची अंमलबजावणी कोणी केली असेल तर ती या बहुजन समाज पार्टीनं. ह्या आता 700 रुपयावर फिरणाऱ्या बाया टीव्ही पुढे येऊन म्हणतात पवार साहेबांनी महिलांचं केलंय. काय केलं सांग, दाखव बरं. सुनित्रा पवारला विचार की काय केलं पवार साहेबांनी. त्या वहिनी नाही म्हणते काय केलं. वहिनीच नाही म्हणते काय केलं. पवार साहेबांनी लिखीसाठी सगळं केलं. आणि ती दोघं आपल्याला दाखवतात. आता ताईने जे ॲटिट्यूड दिलंय त्याच्यात म्हणती सुनित्रा वहिनीकडनं ताईने 25 लाख रुपये घेतलेत उसनं. आणि पाच दादाकडनं बी घेतलेत ना. आणि मग कधीतरी आम्हाला बी द्यावं की उसने पैसे. मलिदा बिला का तुम्हाला ठेवताय आणि प्रचाराला आम्हाला नुसतं बोलावताय. अमराईतली कशाला पाहिजे तुम्हाला प्रचाराला? कसब्यातली कशाला पाहिजे तुम्हाला प्रचाराला? दुर्गा टॉकीज पसली, खंडोबा नगरची, वसंतनगरची कशाला पाहिजे तुम्हाला? फक्त प्रचाराला. आणि यांना दोघांना प्रचाराला माणसं नाहीत म्हणून 700 कोण 700 रुपये देत आहे, कोण 500 घेत आहे. त्यातलं ती मधली जी समचंदाला आहेत ती 200 खाते. काल ब्रेकिंग न्यूज चालू होती. सुनित्रा वहिनीच्या प्रचाराला इंदापूरमध्ये महिला गोरगरिबांच्या गोळा केल्या. दिवसभर बिचारे उपाशी होते. आणि तेव्हा ज्यावेळेस सभा संपली घरी जायच्या वेळेस त्यांना पैसे नाही दिले, रडायला लागले. ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. आता तुम्ही विकासात केला एवढा भारी तर तुम्हाला पैसे कशाला द्यावं लागतात? तुमच्या मागे फिरायला. ही जी इथं बसल्यात नाही स्वतःच्या पैशाने आल्यात. जेवढी बसल्यात नाही तरी स्वतःच्या पैशाने आल्यात. तुमच्याकडे सगळं करावं लागतंय. रक्तदाब फुल आहेत. आणि बारामतीतल्या मी बारामतीकरांना विनंती करेल पवार कुटुंब बारामतीला फर्स्ट क्लास बनवून बारामतीकरांना थर्ड क्लास बनवतंय. दहाव्यावर जेवाय जात असताल तर दहाव्यावर जावला दिन नो. ती मटण कुत्र्याचा एका गाडवाचा ही नीट बघा. रात्रीचं कुत्री भुकलेला आवाज कमी यायला लागलाय बारामतीत. किंवा भार्गव पाटसकर सारखा पोस्ट टाकायचा कुत्र्यांची. किंवा आता पोस्ट बी टाकत नाही. पाटसकर वकिलांचं पोरग टाकत नाही. कुत्री कमी झाल्यात. मला डाऊट आहे या अवलादी बेकार आहेत. ह्या अवलादी बेकार आहेत. कुत्री कापून खायला घालतात. खायला कोण येणार आहे? साठेनगर, आमराई, कसब्यातली, वसंतनगरची, दुर्गा टॉकीज पतली, खंडोबा नगरची. बाकीचे कुठं आहेत? बाकीचे आपल्या शोरूम मध्ये आहेत. बाकीचे कुठं आहेत? बाकीचे आपल्या कॉन्ट्रॅक्टर मध्ये आहेत. शेंबडं पोरग करोडो रुपये कमावताय. तुम्ही वरडत बसलाय दादाला वहिनी आली. कशाला पाहिजे दादा वहिनी? ताय दादा वहिनी तुमच्या माझ्या काही कामाचे नाही. ती त्यांच्यात लेकरा बाळाचं बघतात. आता माळेगाव कारखान्याला 400 जणांची भरती केली केशव बापूने. आणि केशव बापूने सगळी पाहुणे रावळीत घेतली. मग आपण काय करायचं आता सांगा बरं? आपली वरडतात त्यांच्या मागे गाड्यांवर. आता वरडत गेली का नाही? इथनं वरडत. आणि ती बघतोय आपल्याकडे. ती उभा राहून आपल्याकडे बघतोय. तुला जेलमधनं सोडवूनच आम्ही आणतोय. तो आमच्यात तर जीव आहे आमच्या बाबासाहेबाचे. बाबासाहेबाचं आंदोलन आम्ही चालवतो. नाही तर तुम्हाला 13 एप्रिलला कळलंय तुमची अवकात काय आहे ती. तुमची अवकात दाखवली ना. काय अवकात आहे ती? बहुजन समाज पार्टी या देशातली 3 नंबरची पार्टी आहे. म्हणून 1 नंबरला बाबासाहेबाचा हात आहे. खाली बघायचंच नाही. खाली अख्खी घाण आहे. 1 नंबरला बाबासाहेबांचा हात आहे. 3 मशीन आहेत. ह्या 3 मशीन बी कशा आणल्यात? हे राजकारणाचा एक भाग आहे. ह्या दोघींनीच पैसे देऊन उभा केल्यात.
त्यांनीच पैसे देऊन उभा केल्यात 38 उमेदवार. मशीन झाल्या 3. तुम्ही 38 करा नाही तर 380 करा. 1 नंबरला राष्ट्रीय पक्षच असणार आहे, हत्तीच असणार आहे. किती उभा करा. तुमच्या पक्षाची आता तर कोर्टाने दिलंय प्रादेशिक तात्पुरती मान्यता दिली. आता 8% मतं लागतात राष्ट्रीय पार्टीला आणि 4 खासदार निवडून यावं लागतात. तेव्हा ती राज्यात नोंदणी होईल दादाचा पक्ष. आता दादाचा पक्ष रजिस्टरच होणार नाही. मग दादा तुम्हाला तिकीट कुठलं देईल? तुम्हाला तिकीट तारा थिएटर तर दुर्गा टॉकीजचं भेटेल. तुम्ही आपला पिक्चर बघायचा तिकडे MIDC बघायची का? तू गेलाय का कधी? रात्रीचा तुम्ही त्या विद्याप्रतिष्ठानपाशी जावा. त्या झाडात साऊंड लावले दादानी आणि त्या झाडात गाणं लागतंय आप मुझे रात दिन तेरा. झाडात साऊंड आहे. आणि इकडं ही बारामती कुठं आहे? मूळची बारामती आहे. तिथं काय केलंय? काहीच केलेलं नाही. आपल्या इकडं रात्रीचं साऊंड कसलं लागतं पेलेलं. तुम्ही खरंच बघा विद्याप्रतिष्ठानचा तेवढा बघाय का नाही? तेवढा भाग असा नटवलाय दादाने, असा नटवलाय. साऊंड लावले झाडावर आणि रात्रीची गाणी भारी लावतो दादा. पण गाणी दादाच लावत असेल वाटत. अरे इकडं बी बघा की आमच्या बापाच्या जागेवर बांधलंय. तुम्ही विकास जी केलाय ते कुणाच्या ह्याच्यावर केलाय? दलित समाजाच्या जागेवरती केलाय. त्या आता मेरठला ती आयुर्वेदिक कॉलेज होतंय. ती माणसांच्या जमिनी लुटतायला का ना तुम्ही? अरे एवढं बी पाप करू नका. ती काल जिल्हा ज्यांच्या जमिनी आहेत ती कालच आंदोलन करणार होती. पोलिसांनी त्यांच्यावर दबाव टाकला. त्याला ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना पोलिसांनी, बारामती पोलिसांनी काय सांगितलं बघा, निवडणुकीत असं काय केलं ना मग इथं बोलावं नव्हतं. ती काळूराम चौधरीला बी नोटीस काढलंय. आता तुम्ही 3 वेळा मला तडीपारीचं नोटीस देऊन बघितलंय. तडीपार द्यायला सांगणारा दादाचा 4 जागात त्याला 4 दिलेत दादाला. आणि माझा आत्ताच 12 खासदार आहेत दिल्लीत माझा आत्ता बी 12 खासदार आहेत. आणि मी जर खासदाराला एखाद्या अधिकाऱ्याला फोन करायला लावला आणि त्या अधिकाऱ्याने जर उलट पालट उत्तर दिलं तर त्या अधिकाऱ्याला हिथं तिथं नाही, दिल्लीत येऊन उभा राहावं लागेल. कुठे येऊन उभा राहावं लागेल? दिल्लीत. मग ही जी दादागिरी चालली, दादागिरीला दादा विकास म्हणतोय दादागिरीला. एक कॉलम आहे ना, एक कॉलम आहे नगर परिषदेचा, 1.5 लाख रुपयाला बांधलाय. 1.5 लाख रुपयाला. आता कॅनलवरचा रस्ता आहे, 15-20 महिलांचे पाय तुटले. त्या दिवशी जर चेष्टा करत नाही, 5 दादा तुटला होता तिथं. 5 दादाला करायला कुठं जायचं? ती 5 दादा कॅनलवरनं गेला तिकडं नटराज मध्ये. काढायलाच नाही त्याला, ते जायचं होतं सहयोगला, गेला नटराज मध्ये. त्याच्यानंतर ताई पण, सुप्रिया ताई पण चुकल्या होत्या तिथं, कळतच नाही कुठं जायचं. आणि ह्याच्यावर चर्चा चालली होती. कालच मला वाटतं मी पण चुकलो होतो. माझी गाडी तिकडे कॅनलवर गेली. त्याला काळ नाही तर काय करणार? आणि त्याला ही काय सांगतात, फॉरेनच्या धर्तीवरती रस्ता बनवलाय आणि बनवणारा 2 कारभार आहे. इकडे सचिन शेट आणि इकडे किरण दादा. आणि दोघांनीच आणलं फॉरेनवरच इंजिनियर. दोघांनाच कळतोय अख्ख्या बारामतीचा विकास, बाकीच्यांना कळणार. अरे आम्हाला जायचंच कळा नाही, कुठं असलं कसलं रस्ते बनवले. आणि त्याला नाव काय द्यायचं? कुठलं चौक आहे? सिटी चौक. काय सिटी पॉइंट चौक. तर ही सिटी पॉइंट चौक काय नाही, ही जी संघाची जागा आहे ह्या जागेचा 2 वर्षापूर्वीच पार्थदादाच्या नावावरती ती जागा झालेली आहे. म्हणजे ही सिटी सेंटर पॉइंट नाही, ही पार्क पॉइंट आहे. ती तुमच्यासाठी चाललंय. तुम्ही आम्हाला कशाला सांगताय बारामतीचा विकास करताय? 97 लाख रुपयाचं टॉयलेट बांधले, संडास 97 लाख. त्याला राष्ट्रवादीवाले म्हणते 5 स्टार संडास आहे. बरं डिजिटल म्हणला नाही. राष्ट्रवादीवाल्यांचं काय, दादाच्या गटात मलिदेवालीच आहे सगळी. डिजिटल म्हणला असता तर किती अवघड गोष्ट आहे. शेअर इथनं मग बघावं लागलं असतं कुठं जात ते. त्यांना दिला मी पण भेट नाही, तुम्ही बेव नगर आहे.
मोबाईलच्या टॉर्च लावा सगळ्यांनी, मोबाईल काढा सगळ्यांनी, टॉर्च लावा. माझ्याकडे कार्यक्रम तुमचा करीत नाही. साधा जरी ऊर्जा मंत्री असला तरी मी पण आता येणाऱ्या काळात माझाच प्रधानमंत्री होणार आहे, माझा गृहमंत्री असणार आहे आणि ऊर्जा मंत्री बी माझाच असणार आहे. मग परत काही आम्ही काढणार आहे. मग पुन्हा कुणाच्या असतील त्यांना सगळ्यांना लाईन द्यावं लागणार आहे. मागाशी मी लाईन घालवली परत करतात. आता हे बी रेडी तर लावायचं नाही. इमानदाराने बारामतीकरांनी सांगायचं रेडी तर लावायचं नाही. दादाकडे एवढे पैसे आहेत की आपण तिथून पुण्यापर्यंत शून्य टाकत जायचं. दादा फार पूर्ण आला नाही, एक आपल्या लागतील एवढे पैसे त्यांच्याकडे. आणि त्याचा पुन्हा तुमचा सगळ्या कुठे गुण झाला लाईन घालावता म्हणजे तुम्ही 3 पाणी हाकला. काय तर आम्हाला प्रचार मीच करून येणार. मग आता हे परमिशन नगर परिषद मध्ये काय हे नृत्य हप्तखान्यावरचे नृत्य मलिदेवर तोडलेली माणसं आहेत सगळी. काय करत आपल्याला असे हे सगळं नाटक चाललंय. कशासाठी नाटक आहे, का नाटक आहे? ही ताकद बाबासाहेबांची, फुले शाहू आंबेडकरांची. दादाने आता काय केलंय, सिमेंट कॅनेल वरती कॅनेलला सुशोभीकरण केलंय. आता तिथं काय होणार आहे, तिथं करणार काय आहे? तर ती 2-4 तुकडे बसवल्यात, भारी केलंय, ती चांगलं, एकदम चांगलं आहे. पण त्याचं कमिशन कुणाला भेटलंय ते सांगा की एकदा. तो जी ठेकेदार आहे तो दिवाळीच्या वेळेस कमिशन घेऊन कुठं आलता तुम्ही सांगा, नाही तर मी सांगतो. जसं बारामती नगर परिषदेतला 17 लाख रुपये चोरीला गेलत हे नगर परिषद मधनं. आणि तो चोर किती इमानदार, त्यांनी 14 लाख परत दारात आणून ठेवलं होतं. आणि तो पोलिसांना भेटला नाही चोर. तो चोर दुसरा तिसरा कोण नसून बारामतीचा नगरसेवक चोर आहे. तो पट्ट्या बांधून आलेला बी बारामतीचा नगरसेवक आहे. आणि तो कुणाच्या गटात आहे, दादाच्या. दादा त्याला देतोय मलिदा आणि दादा खातोय मलिदा. हे सगळ्याचे सगळं आहे, हे सगळा दिखावा आहे, सगळा दिखावा आहे. ह्याने हे सांगायचं, त्याने ते सांगायचं, कुणीच काय केलं नाही. मग हितल्या बहुजनांचं काय, हितल्या बहुजन समाजातल्या मुलांना ऍडमिशन भेटतं का? अजिबात नाही. RTI तुम्ही बंद केलाय, सरकारी शाळा तुम्ही बंद करून टाकायला लागलाय आणि वड्याला इंग्लिश मीडियम चालू करताय. पण आम्हाला खायलाच नाही. तुम्ही 80 करोड लोकांना तो मोदी राशन फुकट देतोय. राशन फुकट आहे आणि म्हणतोय आम्ही भारताला काय बनवतोय, सुपर पॉवर. म्हणजे देशाला फर्स्ट क्लास बनवून देशवासियांना थर्ड क्लास बनवते ती दादा मोदी. थर्ड क्लास बनवायचं चाललंय. बारामतीकरांची काय अवस्था आहे, थर्ड क्लास आहेत बारामतीकर. तुम्ही म्हणताल का मत मागाय आलाय का, आम्हालाच नाव ठेवाय आलाय. मताचे पैसे कशाला घेताय? तुमच्या दादाने लय विकास केलाय ना, टू व्हीलर वर जो रॅली काढतोय, तू पैसे का वाटतोय मग दादाचं? अरे दादानी ही केलं, दादानी ते केलं, सगळं दादानी केलं असेल की बाबा. पण मलिदा बी दादानी एकट्यानेच खाल्लाय. परत येत्यात ती चॅनलवाले येतात, बाकीचे येतात आणि दादा लय काम करतो. दादा पाठचा उठतो, दादा पाठचा उठतो. रात्रीचं लय खाल्ल्यावर पाठच उठावं लागतं. आमचा माणूस कष्ट करणारा 4:30ला उठतो, 4ला उठतो आणि 5 वाजता तर तो जीवन निघालेला असतो बाहेर. तुम्ही एकटंच उठताय वय. आता पहाटाचं कोण नसतं त्याच्यामुळे मलिदा घ्यायला बरं पडतं. ही जी मानसिकता आहे. मराठा समाजाच्या यांनी काय केलं, मराठा समाजाला आरक्षण का नाही दिलं? साऊथ ब्युरो कमिशन आलं 1920ला.
साऊथ ब्युरो कमिशन समोर बाबासाहेबांनी आणि शाहू महाराजांनी लिखित मागितलं होतं. साऊथ ब्युरो कमिशन नंतर काय झालं, सायमन कमिशन आलं. आपल्याला शाळेत काही शिकवलं, खरं सांगा, तुम्ही विचार करा, मी बोलतोय त्याच्यावर फक्त विचार करा. शाळेत आपल्याला फक्त एवढंच सांगितलं, गो बॅक सायमन. शाळेत तुम्ही आठवा, शाळेत फक्त एवढंच सांगितलं की गो बॅक सायमन. सायमन कशाला येत होता तीच सांगितलं नाही, फक्त शिकवलं गो बॅक सायमन. मग आपण बी लाला लजपतराय म्हणतात म्हणलं म्हणा, अरे काँग्रेसवाल्यांनी तीच पुढे सांगत आली, गो बॅक सायमन, गो बॅक सायमन. अरे येत कशाला होता? MIDCत त्याला काय 5 गुंठ जागा खरेदी करायची होती का? काय कशाला येत होता सायमन? तर सायमन याच्यासाठी मराठ्याला काय सांगितलं यांनी, सायमन गो बॅक. मराठा समाजाने कुणाचं ऐकलं? ऐकलं त्यांचं, म्हणत बसली सायमन गो बॅक. नाही झालं, कितीतरी वेळा कोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही देणार. पण मी जबाबदारीने सांगतो, बहुजन समाज पार्टीच्या पाठीमागे जर मराठा समाज, धनगर समाज आणि मुस्लिम समाज उभा राहिला तर या देशात जी 85% जी जनता आहे, बहुजन समाज आहे, त्याला 85% 100% आरक्षण होईल. काय फरक पडत नाही. न मागता आता तुम्ही 10% दिलं की मोदीनं, चव्हाणांना 10% दिलं. मग बा आमच्या महाराष्ट्रात धनगर समाजाला काय आरक्षण नाही दिलं? धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर पवार पाटलांचं राजकारण संपल. मग मुसलमान मागतोय, पण ही जी आरक्षणाची जी ही आहे, हे काय घटनेत तरतूद आहे, त्या घटनेत जी लिहिलेलं आहे तीच पाहिजे. आपल्याला, तुम्हाला, मला सगळं खोटं सांगितलं जातं. मुसलमानांचं गाड्या लावू देत नाहीत. त्या गोनवडी चौकात बागवान समाजाची गाडी आहेत. आता ती बागवानवाली परवा रयत भवनला जाऊन मलिदासाठी जमली होती सगळी, त्यांचं गाड्या लावू देत नाही अण्णा. आणि त्याची पोस्ट कोण टाकत होतं? BJP वाली, राष्ट्रवादीवाली. कुणाची? त्या बागवानांचं गाडं काढा. का गाडं काढा? ती टोप्यान दाड्या वाढवून तिथं गाड्यावर बसतात म्हणून. आणि अजितदादाचे कार्यकर्ते होते. आणि विषय तुम्हाला बी माहित आहे, मला बी माहित आहे. एवढाच माझ्यात आणि तुमच्यात एवढाच फरक आहे. तुम्ही आपलं गपचीप कुठंतरी चहा प्याताना हळूच कानात बोलताय. आता म्हणला मी आपलं जे काय आहे ते उघड उघड सांगतो, कारण जी झालंय तीच सांगावं लागेल ना. म्हणून बांधवांनो, येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला मला बाबासाहेबांनी आपली 4 लेकर मारून जो मताचा अधिकार दिलेला आहे, त्या मताच्या अधिकाराचा वापर करायचा आहे. मतदान करायचं नाही तर दान करायचं म्हणल्यावर तुम्ही कुणाला देऊन टाकताल. मताच्या अधिकाराचा वापर करायचा आहे. मताधिकार काय तुम्हाला मला कोणी पवार साहेबांनी नाही दिला, अजितदादांनी नाही दिला, त्यांच्या अमित शहाने नाही दिला, मोदीने नाही दिला. मग तुम्हाला मला मताचा अधिकार कोणी दिला असेल तर तो 17 ऑगस्ट 1932 बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. मताचा अधिकार देत नव्हता. गांधी म्हणत होता की 3 अटी होत्या, ज्याला 300 एकर जमीन आहे त्यालाच मताचा अधिकार. तुमच्यापैकी किती जणांच्या आज्याला पंजाला 300 एकर जमीन आहे सांगा बरं, हात वर करा. एकाला बी मताचा अधिकार नसता. पवार साहेबांकडे बी नव्हती 300 एकर. आता झाले असेल नंतर 10-10 किलोमीटरनी घेतली म्हणजे काय माहिती असेल 12 एकर. दुसरी अट काय होती 1932ला? काय अट होती? ज्याचं ग्रॅज्युएशन झालंय त्याला मताचा अधिकार. बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत बसू दिलं नाही, वर्गाच्या बाहेर बसून शिकल्यात बाबासाहेब. मग तुमच्या माझा आता कोण ग्रॅज्युएशन झाला असेल का? म्हणजे मताचा अधिकार आपल्याला नव्हता. आणि तिसरी अट काय होती? जो इन्कम टॅक्स भरतो त्याला मताचा अधिकार. आता आपला इन्कम टॅक्सचा काही संबंध नाही. आपण जेवढं खरेदी करतो तेवढाच टॅक्स आपला जातो. आपण बी भरतो, फक्त खरेदी विक्रीतनं भरतो. आता IT रिटर्न काय आपल्या नोकरी नाही, शेती नाही, काहीच नाही, इन्कमच नाही, तर IT रिटर्न काय भरणार? म्हणजे आपल्याला मताचा अधिकार नसता. आणि जर मताचा अधिकारच नसता
तर दादानी काय केलं असतं सांगा बरं. अमित शहाच्या घरी मशीद व्हाव्या लागल्या असत्या, मशीद व्हाव्या लागल्या असत्या. मतदाधिकारात नव्हता, उभाच राहिला नसता, खासदार बी नाही आमदार बी नाही, मग काय करणार? मग काय येतंय? राजदूत वरदूत काय तर मग मशीद व्हाव्या लागल्या असते. ही पुण्याई कुणाची आहे? बाबासाहेबांची आहे. आणि बाबासाहेबांनी, फुले शाहू आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे राज्य उभं केलं हे रयतेचं राज्य होतं. या रयतेच्या राज्याला जातीवादी राज्य बनवण्याचं काम भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सगळ्या पक्षांनी केलं. काहीच विजन नाही त्यांच्याकडे. जाहीरनामा काढतात. तो मूर्तीचा सोपा ते निरेचा रोड 5 वेळा बांधलाय. मी विकासाचं पर्व पुस्तक माझ्या घरी मी आणायचं विसरलो. अजितदादांचा जाहीरनामा आहे आणि त्या अजितदादाच्या जाहीरनाम्यात विकासाचं पर्व म्हणून जाहीरनामा छापला होता गेल्या वेळेस. आणि त्याच्यात सोपा नीरा रोड जो आहे तो 55 लाख रुपये कोटी रुपयाला तो बांधलाय. आणि त्याच्यातली गंमत सांगू का? मोठी मोडव्याचा पूल जे आहे ना तो पूल तो 3 वेळा दादाने बांधलाय. 3 वेळा त्याचा मलिदा घेतलाय दादाने. तुम्हीच बनवलेलं, तुमचंच पुस्तक आहे ती. माझ्याकडे तो पुरावा आहे. एक फुल 3 वेळा केलेला आहे. मग असा सगळा उद्योग इथं चालू आहे ना. तुमचा माझं कुणी या ठिकाणी बघत नाही. तुमच्या माझ्याकडे बारामतीकरांकडे एक मोठा पर्याय आहे, राष्ट्रीय पर्याय आहे. राष्ट्रीय पार्टी आहे बहुजन समाज पार्टी. बहुजन समाज पार्टी ही काही जातीचं आंदोलन नाही, एका जातीचं नाही. काय ताईला म्हणली निळा झेंडा कशाला घेतला? आणि म्हणणारा काय पिवळ्यावाला नव्हता. म्हणणारा त्याच्या अवलाद त्याला बाप बी नीट सांगता येणार नाही. आता ही निळा झेंडा काय कुठल्या जातीचा नाही. ही निळा झेंडा जे आहे ही लोकशाहीचं प्रतीक आहे. हाच प्रश्न बाबासाहेबांना विचारला होता की बाबासाहेब आपने ये नीला झेंडावर हाती क्यों लिया? बाबासाहेबांनी BBC लंडनला सांगितलं निळा कलर हा लोकशाहीचा आणि शांततेचा प्रतीक आहे म्हणून मी घेतला. आणि माझ्या बहुजन समाजाची ज्या लोकसंख्या आहे ती 85% आहे, विशाल आहे, हत्ती एवढी आहे म्हणून मी हत्ती चिन्ह घेतलं. गट प्रश्न कांचीराम साहेबांना विचारला होता. वाजवली कुठं आहेत? पोलीस झालं तर झाला कोणा दाखल का? आता खोटं माझ्यावर एवढं केलं तर मी कायदेशीर केलं की परमिशन घेतली. तुम्ही झाला नाही त्याला मी काय करू? बोलून द्या. आता जाऊन दे. पवार साहेबांनी माफी मागितली होती तर माफ केलं. तर मला बी करायला निवडणूक आयोग माफ. अरे ह्याचा पक्ष त्याला देतोय ते आयोगाने मी ऐकली होती आयोगाचं. मग आपल्याला बी कळतोय की कायदा माझ्या बापाने केलाय, ह्या लेखाने वाचलाय की. आणि मी वकिलाचा भाऊ बी आहे, वकिलाचा बाप बी आहे. माझी बहीण बी वकील आहे, माझी लेख बी वकील आहे. त्याच्यामुळे मी भाऊ बी आहे आणि बाप बी आहे. इथली व्यवस्था जी आहे ही व्यवस्था यांनी बटीक बनवून ठेवलेली आहे. राशनवर आणून ठेवलंय 80 करोड लोकांना. आणि 80 करोड आणल्यात म्हणजे भुके कंगाल बनवलंय परत एकदा. आणि भुके कंगाल लोकांचा जो समूह आहे त्याने एकत्र येतोय आता. आणि या देशाची सत्ता आपल्या हातात घ्यायची. कारण 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत सांगितलं होतं की ज्यावेळी ह्या देशातली सत्ता चालवणारी लोक वाईट असतील, अशा परिस्थितीत किती चांगलं संविधान असेल हे वाईट ठरेल. आणि अशा परिस्थितीत या देशातले गरीब लोक बंड करतील, या देशाची सर्वोच्च सत्ता आपल्या हातात घेतील. आणि आता ती वेळ आलेली आहे. उत्तर प्रदेशातून बहुजन समाज पार्टीच्या 40च्या वर जागा येतात. मध्य प्रदेशला 7 जागा येतात. बिहारला आपल्या 5 खासदार निवडून येतात. राजस्थान मधून येतात. एवढंच नाही तर जम्मू काश्मीर मधून पण येतात. जम्मू काश्मीर मधून याच्या अगोदर पूर्वी आपले 4 आमदार निवडून आलेले आहेत. तिथं बौद्धांची आणि मुसलमानांची संख्या जास्त आहे. आणि मग हे जो जरा 17वाला आहे की गुजरात देशाचा प्रधानमंत्री होत असेल, 37वाला देवगौडा होत असेल, तर 45वाली मायावती का होणार नाही? मग येणारा राजा हा जय भीमाला असणार आहे, बाबासाहेबांच्या हत्तीवाला असणार आहे. म्हणून बांधवांनो, मी पुन्हा एकदा आपल्याला जाता जाता विनंती करतो
येणाऱ्या 7 तारखेला 3 मशीन आहेत. पहिल्या मशीनवर पहिल्या 1 नंबरला बाबासाहेबांचा हत्या आहे. 1 नंबरच बटन दाबायचं, खाली बघायचंच नाही, खाली सगळी गाणं आहे. 2 नंबरला तो 2 नंबर वालीच आहे. त्याच्यामुळे खाली काय बघायचं नाही. 1 नंबरला बाबासाहेबांचा हत्या आहे. हत्तीच्या चिन्हासमोरलं बटन दाबायचंय. आणि या प्रियदर्शनीताई ही पण वकील आहे आणि देशातल्या नावाजलेल्या ILS लॉ कॉलेज मधून फर्स्ट क्लास पास झाली. विद्याप्रतिष्ठानला वकील निघाली. आरोला कळालंय. मग आरोला सगळ्यांना माहित आहे आमची टीम कसली होती. निवडणूक आयोगाला बी माहित आहे. वकील आणि बॅरिस्टर उभा आहे तिथं बोलणारी बी वकीलच आहे. आमच्याकडे सणत नसेल. म्हणून बांधवांनो, येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला मला काय काम करायचंय तर 1 नंबरचा जे हत्तीचं बटन आहे त्या हत्तीच्या चिन्हासमोरलं बटन दाबायचंय आणि या प्रियदर्शनीताई कोकरेला दिल्लीला पाठवायचंय तुमचं माझं प्रतिनिधित्व करण्यासाठी. 5 मिनिटं माफ असते. मी पण घेत नाही, मला बी हौस आहे गुन्हा दाखल करून घ्यायचे. तुम्ही खोटं बी करते. दादाने मला खोट्या ह्याच्यात गुतावलं तरी मी राष्ट्रवादीत गेलो नाही. दादाला जी मोदीने दम दिला ती दादाने अख्खं खानदान सोडलं, आईला बापाला सगळ्यांना सोडलं आणि भाजपमध्येच गेला. ते जुना व्हिडिओ बघितला ना, कमळाबाई आता तिला म्हणायचं हीच दादाची आहे. कितकी कमळाबाई तुम्हीच म्हणत होता, तुम्हीच तिकडे गेलाय. बरं 4 महिन्यापूर्वी दोघं बहीण भावंड संविधान बचाव म्हणून तोंडाला फेसी असतो बरोबर, तोंडाला फेसी असतो. पण त्याला तुमची काही गरज नाही. आम्ही त्याला मजबूत आहे. कोकरे आहेत, टकले आहेत, सोलनकर आहे, तिथं सगळे जे आहेत ही किंमत आहे. पिसाळ साहेब आहेत, ओबीसी समाजात आहेत. बाळासाहेब आमचा ओबीसी आहे. वडार समाजाचे कार्यकर्ते आहेत. मुस्लिम समाजाचे आमच्या बरोबर लोक आहेत. ते मुस्लिम समाजाची हिथं तुम्हाला दिसत नसत्याल, टोप्यान ती बळत करून आणतात त्यांना. तसं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मला तुमच्या माझ्या लेकरा बाळाचं हित बघणारा खासदार या दिल्लीला पाठवायचा असेल तर येणाऱ्या 7 तारखेला 1 नंबरचं चिन्ह आहे हत्तीच्या चिन्हासमोरलं बटन दाबून या प्रियदर्शनी ताईला आपल्याला खासदार म्हणून पाठवायचंय. मी एवढंच या ठिकाणी बोलतो. दादासाठीच असेल ते गाणं. हे बाप सोडून अमिषाला बाप तुम्ही केला. संघाच्या मोदीला साथ तुम्ही दिला. काल तुम्ही मेले उद्याही मरणार. काल तुम्ही केले उद्याही मरणार. फक्त लक्ष तुमचं मलिद्यावर, हो तुमच्या जिंदगानीवर हो तुमच्या जिंदगानीवर. आणि विकास काही दादाने केलेला नाही. कारखाना जे आहेत वाघमोड्यांनी, त्या तावऱ्यांनी, इकडला दासकानी, शेंबेकरांनी त्यांनी उभा केलं. कॅनल इंग्रजांचा, पाणी सुनील पोटेंनी आणलं. मागासवर्गीय आहे म्हणून त्याला काहीच सांगत नाही. मी बारका होतो, मी त्या हिथंच सभा झाली, ह्याच्या आतमध्ये सभा झाली आणि मी होतो तिथं सभेला. पहिला जर केंद्राचा राज्याचा प्रकल्प बारामतीत कुठला आणला असेल तर तो सुनील अण्णा पोटेंनी आणला. पण ती मागासवर्गीय आहे म्हणून त्याचं सांगत नाही, ह्यांचंच सांगतात सगळं. कॅनलवर सिमेंट टाकलंय तुम्ही, इंग्रजांनी आणलेलं आहे ती. आता त्याच्यात बी तुम्ही किती 3000 किती 300 बरोबर ना आकडा बी एवढा आहे. मला तर त्याच्यावर किती शून्य लावायचं ते सुनील अण्णाचं नाव घेतो काही, सुनील पोटेंचं नाव नाही सांगत. त्यांच्यानंतर वाघोलीकरांनी काही केलं नाही. नगराध्यक्ष असंच होतं, केलं की बापूजींनी बी केलं असेल. बापूजींच्या काळात ती काटकर समिती आली, ती चौकशी समिती बसली, हे गोष्ट वेगळी आहे. ते बी दादा त्याला जबाबदार आहे. मग अशा सगळ्यांच्या ह्याच्यामधून
आपल्याला तुम्हाला आणि मला या बारामतीला बी वाचवायचंय आणि फक्त बारामतीत नाही पण शेजारच्या गावात जाऊन बघा लय बेकार हाल आहेत. पाणी नाही त्या लोकांना आणि त्या लोकांच्या गावातलं पुढारी कडक कपडे घालतात. ह्यांच्याकडे कपड्याला पैसे तरी येतात कुठनं. पाणी नाही प्यायला गावात आणि फिरतोय गड्याला म्हणत उतारे आली म्हणत. मग हे सगळ्याच्या सगळं लबाडीवर चाललेलं आहे. तर मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला 1 नंबरला बटन आहे प्रियदर्शनीताई कोकरे यांचं. ते 1 नंबरच्या बटन दाबून आपण आपली लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला प्रियदर्शनीताईला पाठवताल अशी आशा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी ही जाहीर सभा संपली अशी घोषणा करतो. जय भीम, जय भारत, जय मल्हार, खुदा हाफिज.